नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की घरी लक्ष्मी निवास यांची मुलं सगळेजण टीव्ही बघत बसलेले असतात. लक्ष्मी निवास या दोघांनाही खात्री असते की घरी आल्यावर मुलांना जेव्हा प्रॉब्लेम सांगू, पैसे मागू, तेव्हा ते लगेच सरळ हाताने मदत करतील. लक्ष्मी निवास घरी येतात आणि मुलांना सांगतात की आम्ही मंदिरात गेलो होतो. गुरुजींनी भावनाच्या लग्नाची तारीख काढली. 4 दिवसांवरती लग्न आले. मुलं लगेच हात वर करतात. त्यांना वाटतं की आई बाबा आता पैसे मागतील. मुलं आपापला प्रॉब्लेम सांगायला लागतात. मंगला तर तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. निवास म्हणतो, मी कोणाकडे पैसे नाही मागते, मी फक्त सांगतोय की लग्न 4 दिवसावर आले. सिंचना लगेच मदत करायला तयार होते. ती म्हणते, बाबा तुम्ही फक्त सांगा किती पैसे देऊ तुम्हाला, मी मदत करायला तयार आहे. सिंचनाकडून पैसे घेणं हे काही निवासला पटत नाही. तो स्पष्टपणे नकार देऊन टाकतो आणि तो सगळ्यांना सांगतो की आम्ही पैसे मागायला नव्हतो आलो. 4 दिवसांवरती लग्न आहेत, खूप कामं बाकी आहेत. आम्हाला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही मदत कराल ना मदत? आपण सगळे एकत्र येऊ आणि हे कार्य छान पार पाडू. संतोष लगेचच फोन काढतो आणि असं दाखवतो की त्याला त्याच्या मॅनेजरचा फोन आलाय. तो फोन घेऊन निघून जातो. तर मंगल दाखवते की तिला खूप कामं आहेत. ती आईला म्हणते, आई कुंकुला मला जायचंय. ते दोघेही तिथून पळून जातात आणि घरातले सगळे एक एक करून तिथून निघून जातात. आजी म्हणतात, लक्ष्मी अगं यापेक्षा दगडांना जन्म द्यायचा होतास, ते तरी उपयोगाला आले असते ना, कपडे धुतले असते तू त्याच्यावर. पण ही मुलं शी. लक्ष्मी उदास होते. ती रडतेने आतमध्ये जाते. निवासही तिच्या मागे मागे जातो. तर थोड्या वेळाने संतोष रूममध्ये येतो आणि पैसे मोजत असतो. वीणा तिथे येते. वीणा म्हणते, अच्छा पैसे काढले ना तुम्ही, आता यातले काही पैसे बाबांना देऊन टाका, म्हणजे कसं आहे ना भावनाचं लग्न होईल. संतोष म्हणतो, वेडी आहेस का तू, मी का पैसे द्यायचेत, आणि माझ्या बाबांनी माझ्यासाठी केलं तरी काय. वीणा म्हणते, अहो असं का बोलताय तुम्ही, अहो तुम्हाला जन्माला घातलं, एवढं चांगलं सांभाळलं, शिक्षण दिलं, यासाठी तर तुम्ही मदत करायला हवी ना. जास्त नको, फक्त 50,000 द्या. संतोष म्हणतो, मी देणार नाही. आई बाबांनी मला का जन्माला घातलं, स्वार्थीपणामुळे जन्माला घातलं माहिती का तुला. अगं आई बाबांना काय वाटत होतं की मुलगा जन्माला घालावा, मग ते त्यांच्या म्हातारपणाची सोय करतायत असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना नाही माहिती, त्यांनी स्वतःचा विचार केलाय, माझा विचार कधीच केलेला नाहीये. वीणा म्हणते, असं नका वागवू तुम्ही, दे ना पैसे थोडेसे. अहो असं का वागता. संतोष काही ऐकायला तयारच नसतो. तो फक्त स्वतःला पैसे कसे साठतील याकडे लक्ष देऊन असतो. तर इकडे सिंचना आपलं काम करत असते आणि हरीश तिला फळं खाऊ घालत असतो. सिंचना म्हणते, मी तुझ्या बाबांना म्हटलं होतं ना हवे तेवढे पैसे मागा, माझ्याकडून पैसे का घेत नाहीये, मला किती वाईट वाटतंय, थोडेफार पैसे तरी घ्यायचे होते ना. हरीश म्हणतो, डार्लिंग ऐक ना, तू मला पैसे दे, मी 50,000 मला दे तू, मी त्याचे 1,00,000 करतो आणि बाबांना देतो. सिंचना म्हणते, अजिबात नाही, तू काही कामधंदा करत नाही, ते पैसे फक्त उडवतो. सिंचना निघून जाते. हरीश विचार करतो की आता बिझनेससाठी पैसे कुठून आणायचे. तर इकडे मंगलचा नवरा ऑफिसवरून आलेला असतो. तो लक्ष्मीला फोन करतो आणि म्हणतो, आई मला समजलंय, भावनाचं लग्न ठरलंय, तुम्हाला पैशांची मदत हवी असेल ना तर मला सांगा, जेवढे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. मंगल लगेच फोन हिसकावून घेते आणि ती म्हणते, आई तुला माहिती नाही ग घरात कसे दिवस चालू आहेत ते आमचे. अगं हे फक्त नावाला बोलतात, तू यांचं काही बोलणं मनावर घेऊ नको. ती फोन ठेवून देते. लक्ष्मीला वाईट वाटलेलं असतं. मंगल तिच्या नवऱ्याला ओरडते आणि म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं होतं फोन लावायला. अहो आपण तिथे फक्त जायचं आणि पाहुण्यांसारखं लग्न लागलं की लगेच निघून यायचं, मदत वगैरे काही करायची नाहीये, समजलं. तिच्या नवऱ्याला मंगलचा हा स्वभाव काही आवडत नाही. तर इकडे आनंदीला आईस्क्रीम खायची असते. ती भावना आणि श्रीकांत यांच्याकडे हट्ट करते. ते दोघं जण तिला आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन जातात. श्रीकांत आनंदीला म्हणतो, आनंदी जा आणि आईस्क्रीम कोणतं हवंय ते ऑर्डर कर. आनंदी लांब जाते आणि तिथे आईस्क्रीम ऑर्डर करते. हे सगळं भावना बघते. भावना श्रीकांतचं तोंड भरून कौतुक करत असते. भावनाचे वडील म्हणजेच निवास आणि श्रीकांत किती एकसारखे आहेत, त्या दोघांमध्ये किती साम्य आहे हे सगळं सांगत असते. भावना पुढे तिच्या आई वडिलांचंही कौतुक करते. त्यांच्या गप्पा चालू असतात आणि ते दोघंही हातावर हात ठेवून बसलेले असतात. तेवढ्यात तिथे आनंदी येते. आनंदीला बघून ते लोक लगेच लांब होऊन जातात. आनंदी त्या दोघांनाही आईस्क्रीम भरवते. छान गप्पा मारत ते आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर रात्री संतोष घराबाहेर येतो आणि तो सिगरेट ओढत असतो. हरीशही तिथे येतो. दोघं जण तिथेही कंजूसपणा दाखवतात आणि दोघं जण बाबांबद्दल बोलत असतात, भावनाच्या लग्नाबद्दल बोलत असतात. हरीश म्हणतो, दादा आपल्याला थोडे थोडे पैसे द्यावे लागतील रे बाबांना, त्यांच्याकडे पैसे कुठून आलेत, त्यांच्याकडे नाहीये. तेवढं तिथे व्यंकी येतो. व्यंकी म्हणतो, तुम्ही दोघं सिगरेट पित होतात ना, आता बघा तुम्ही बाबांना मदत करा, नाही तर मी तुमचं दोघांचे नाव आतमध्ये सांगेल. संतोष त्याला ओरडतो आणि त्याला झापतो. संतोष म्हणतो, तुला एवढं वाटतंय ना तर तू जा आणि मदत कर. तो त्याला हकलून लावतो. व्यंकीला खूप वाईट वाटतं. तो आतमध्ये निघून जातो. हरीश म्हणतो,
अरे दादा, असं का बोलतोयस रे तू? आपले आई बाबा आहेत, त्यांच्याकडे पैसे कुठून आलेत? संतोष म्हणतो, हरी, तुला माहिती नाही बाबांकडे किती पैसे आहेत ते. आता बघ ना, FD 10 लाखांची आहे. रिटायरमेंट नंतर त्यांच्याकडे पैसे येतील, ते झाले. आणि PFचे पैसे, असे टोटल मिळून 20-22 लाख रुपये आहेत आपल्या तीर्थरूपांकडे. म्हणजे आता भावनाचं लग्न करतील आणि त्यानंतर जान्हवीचं लग्न लावतील. म्हणून आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. हे पैसे आपल्याकडे आले ना तर खूप चांगलं होईल. ते दोघं जण विचार करायला लागतात. त्यांना खूप चांगलं वाटत असतं. बाबांकडचे एवढे पैसे आपल्याकडे आले तर आपलं आयुष्य सेट होऊन जाईल असं त्यांना सारखं वाटत असतं. तर इकडे वेंकी रडत आतमध्ये येतो. आपण बाबांना काहीच मदत करू शकत नाहीये. आपण मुलगा म्हणून कमी पडतोय असं त्याला सारखं वाटत असतं. तो रडत अंथरूण घालतो. आजी विचारतात, वेंकी काय झालंय? वेंकी काहीच सांगत नाही. आजी म्हणतात, वेंकी सोडून दे. आता तू ऐकलंयस ना सगळं. मला माहितीये तुला ऐकायला येत नाही, पण कोण काय बोलतं ते बरोबर कळते. सोडून दे, या सगळ्यांचं मनावर घेऊ नको. आजींनाही वाईट वाटलेलं असतं. तर इकडे भावना, जान्हवी दोघेही झोपायला आलेले असतात. भावना म्हणते, 4 दिवसावर लग्न आले. आई बाबा पैशाचं कसं मॅनेज करतील? मला असं वाटतं लग्न पुढे ढकलायला हवं. जान्हवी म्हणते, तुला का टेन्शन घ्यायचंय ग ताई? अगं आई बाबा आहेत ना, ते बघून घेतील काय करायचंय ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. भावना म्हणते, नाही, मला बाबांशी बोलायलाच हवं. भावना निवासकडे येते. निवास इथे टेन्शनमध्ये असतो. भावना विचारते, बाबा, अहो तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, आणि आता हे लग्न 4 दिवसावर करायचं, कसं करणार आहात? निवास म्हणतो, होईल ग सगळं, आणि पैसे आहेत, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. 10 लाख रुपये आहेत माझ्याकडे, मिळतील ते मला. भावना म्हणते, बाबा, अहो तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे मला माहिती आहे. अहो मी तुम्हाला पगार आणून देते, पण तुम्ही तो पगार खर्च करत नाही, तसंच ठेवता. बाबा, अहो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आपण सगळं सॉल्व्ह करू. आणि मी तुम्हाला सांगू का, मुलगी म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडायचे. माझ्याकडे काही सेव्हिंग्ज आहेत, ते पैसे घ्या ना बाबा तुम्ही. लक्ष्मी तिथे आलेली असते. लक्ष्मी निवासीला सांगतात की नाही, आमच्याकडे खूप पैसा आहे आणि लग्न धूमधडाक्यात पार पाडणार आहेत. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ते तिला रिलॅक्स राहायला सांगतात आणि झोपायला सांगतात. लक्ष्मी निवास एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. आता काय करायचं, एवढा पैसा कुठून आणायचा या विचारात असतात. तर इकडे सुपर्णा, रवी दोघंही विचार करत असतात. लक्ष्मीला एवढं पैशांबद्दल सांगितलं, एवढं मोठं लग्न करायचं असं सांगितलंय, पण तरी यांचा अजून फोन नाही आलाय. लग्न कॅन्सल करा असं सांगितलं नाहीये. ते दोघं जण लक्ष्मीला फोन लावतात. सुपर्णा लक्ष्मीला विचारते, मग लग्नाची तयारीला लागलात का तुम्ही? लक्ष्मी म्हणते, नाही अजून तरी नाही, पण हो तुम्ही म्हणताय ना तसं आम्ही लग्न करू. सुपर्णा म्हणते, आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न करायचंय, विसरू नका. माझ्या दादाचं दुसरं लग्न जरी असलं ना तरी ते आम्हाला सेट सूट होईल असंच लग्न करायचंय. लक्ष्मी म्हणते, आम्ही सगळं व्यवस्थित करू, तुम्हाला हवं तसं लग्न करू. मी यांच्याशी बोलून घेणार आहे, भावनाच्या बाबांशी, आणि त्यानंतर कार्यालय बुक करू. सुपर्णा म्हणते, म्हणजे अजून तुम्ही कार्यालय बुक केले नाहीये का? अहो होत नसेल तर कॅन्सल करून टाका ना. आणि हो, तुम्हाला मी शेवटचं सांगते, आम्हाला मोठं आलिशान हॉटेल पाहिजे आणि ते हॉटेल आधी बुक करायचं, नंतर पुढची तयारी. ती फोन ठेवून देते. लक्ष्मीला टेन्शन येतं आणि ती रूममध्ये येते. तर थोड्या वेळाने लक्ष्मी निवास रूममध्ये आलेले असतात. दोघांनाही झोप लागत नाही. निवास म्हणतो, लक्ष्मी, तुला खात्री होती ना, मुलांना जेव्हा आपण सांगू की आपल्या भावनाचं लग्न लावायचंय, 4 दिवसावर लग्न आले तेव्हा ते मदत करतील, पण बघितलं ना मुलांचा स्वभाव कसा आहे तो. अगं ते काही मदत वगैरे करत नाहीये. लक्ष्मी म्हणते, नाही हो, आपले मुलांकडे काही नाहीये. लक्ष्मी मुलांचीच बाजू घेऊन त्यांना समजावत असते. निवास किती चुकीचा आहे, मुलं किती बरोबर आहे हे सगळं सांगत असते. निवास म्हणतो, आता काय माहिती, देवच आता काहीतरी करेल आणि यातून मार्ग काढेल. त्या दोघांनाही जरा रिलॅक्स वाटतं. लक्ष्मीला आठवतं की सुपर्णा म्हणाली होती एक मोठं हॉटेल बुक करायचे. ती म्हणते, नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. पैशांची जुळवाजुळव मलाच करावी लागेल. लक्ष्मी रात्रभर जागीच असते. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी घरात नसते आणि निवास झोपेतून उठतो. तो लक्ष्मीला मोठमोठ्याने आवाज देतो. आजी म्हणतात, निवास, ती नाहीये घरामध्ये, तू ये बाहेर तसाच. तो बाहेर येतो. विणाला विचारतो, विणा, लक्ष्मी कुठे गेलीये? विणा लक्ष्मीला फोन लावते, पण लक्ष्मीचा फोन घरातच असतो. त्या सगळ्यांना टेन्शन येतं की लक्ष्मी गेली तरी कुठे. तर इकडे लक्ष्मी मंदिरात आलेली असते. ती देवाकडे प्रार्थना करत असते. पैशांचा हा एवढा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो सोडवा असं म्हणत असते. तर इकडे सिद्धूच्या घरी सिद्धूचा मोठा भाऊ आदिनाथ आणि त्याची बायको नीलांबरी हे दोघं जण मंदिरात जाणार असतात. इलेक्शन जवळ आलेत म्हणून त्यासाठी प्रार्थना करायला. सिद्धूचे बाबा त्यांना ओरडतात. त्यांना दोघांनाही सांगतात की जात चारा घेऊन या तुम्ही, तुमची लायकी तीच आहे, आणि सिद्धू तू मंदिरात जा. तर दोघांनाही वाईट वाटतं. नीलांबरी रूममध्ये येते आणि आपल्या बांगड्या फोडायला लागते. तिला थांबवतो. नीलांबरी म्हणते, काय फायदा या सगळ्याचा? अहो बिनकामाचा नवरा आहात तुम्ही, या घरामध्ये तुम्हाला मान नाहीये, मला हे अजिबात पटत नाही. ती नवऱ्याला खूप बोलते. आदिनाथला खूप वाईट वाटत असतं.
तर इकडे लक्ष्मी मंदिरात आलेली असते आणि तिला तिचा भाऊ दिसतो. भावाने आपल्यासोबत आपलं लग्न झालं तेव्हा संबंध तोडले होते हे तिला आठवतं. ती भावाकडे आशेने बघत असते. त्याच्यासोबत आपली वहिनी सुद्धा आलेली आहे हे ती बघते. ती वहिनी आणि भावाशी बोलायला पुढे होते, पण भाऊ काही बोलायला तयारच नसतो. लक्ष्मीची वहिनी म्हणते, अहो मंदिरात बघा ना, वंश आलेत, त्यांच्याशी बोलू द्या ना. तिचा भाऊ म्हणतो, मंदिरामध्ये अनोळखी लोक भेटतात म्हणून प्रत्येकाशी बोलायचं नसतं. आवर, पाया पडून निघायचं आपल्याला. लक्ष्मी ह्या ऐकल्याने अजून तिला वाईट वाटतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.